तुम्ही आता. ओके. सर्वांना ख्रिस्तात सलाम. गुड मॉर्निंग. आज मंडे आहे आणि आठवड्याचा आज दुसरा दिवस आहे. मी परमेश्वराचे धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला रात्रभर व्यवस्थित सांभाळलेला आहे आणि सुंदर सुंदर सकाळ दाखवलेली आहे. आणि आपली सुरुवात परमेश्वराच्या नावाने होत आहे. आणि मी पास्टर महानंदचे पण धन्यवाद देतो, त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मला जो तत्व दिलेला गेला आहे तो आहे पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मावरती आपण शिकत आहोत. काल आपण शिकलो की पवित्र आत्मा हे एक व्यक्ती आहे. आज आपण बघणार आहोत की पवित्र आत्मा कसा आला आणि पवित्र आत्म्याचे फळ काय आहेत. वचनात जाण्याच्या आधी आपण एका मिनिटाची प्रार्थना करूयात. पवित्र पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. रात्रभर सांभाळ करून ही सुंदरशी सकाळ तू दाखवलेली आहेस. आम्हाला सुखरूप ठेवलेलं आहेस आणि आमचे आजार बरे केलेले आहेस. आम्हाला सैतानापासून वाचवलेलं आहेस आणि पुन्हा एकदा तुझ्या समोर तू उभा केलेला आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या वचनात जाण्यापूर्वी आम्ही तुझ्याकडे लीन आणि नम्र होतो आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव मागतो आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य करून हे वचन ऐकून तुझं वचन पुढे घेण्यास सहाय्य आणि मदत मागतो पित्या. जितके लोक इथे जॉईन झालेले आहेत सर्वांसोबत तू राहा. सर्वांच्या मनाला तू स्पर्श कर. जितके आमच्यातले आजारी आहेत, कष्टी आहेत, दुःखी आहेत, सर्वांना तू बरं कर पित्या. आणि हा वचन मनात घेऊन याचा प्रसार करण्यास आम्हाला सहाय्य आणि मदत कर पित्या. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातात देतो. ही विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. ओके. पवित्र आत्मा, होली स्पिरिट. आज आपण बघणार आहोत की पवित्र आत्मा कसा आला आणि आत्म्याची फळं काय आहेत. त्याला आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर पवित्र आत्मा कसा आला. सर्वप्रथम जर आपण बघितलं, येशू ख्रिस्त म्हणतो, जेव्हा जेव्हा तो स्वर्गात घेण्यात आला तेव्हा तो म्हणाला की मी आता जात आहे, मात्र जाताना मी तुमच्यासाठी एक कैवारी पाठवत आहे. तर यासाठी आपण वाचूयात योहान याचा 14वा अध्याय आणि 16 ते 18 आपण वाचूयात. योहान याचा 14वा अध्याय 16 ते 18. 16 ते 18 मी तुमच्यासाठी वाचतो. मी तुम्हाला मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखतही नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. आमेन. तर इथे शब्द वापरलेला आहे की मी तुमच्यासाठी कैवारी पाठवणार आहे. जेव्हा आपण वेगवेगळे बायबलचे व्हर्जन वाचले, तर न्यू इंटरनॅशनल व्हर्जन मध्ये लिहिलेलं आहे की आय विल सेंड यू अ हेल्पर. पवित्र आत्म्याला हेल्पर म्हणून असा शब्द वापरलेला आहे. दुसरं, आय विल सेंड यू ऍडव्होकेट. बेरियन स्टँडर्ड बायबल जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये ऍडव्होकेट हा शब्द वापरलेला आहे, आपला वकील. आणि तिसरं, किंग जेम्स व्हर्जन मध्ये शब्द लिहिलेला आहे कम्फर्टर. मी तुम्हाला एक कम्फर्टर, एक सांत्वन करणारा पाठवणार आहे. पवित्र आत्मा आपल्याला समजतो की आज पवित्र आत्मा आपली मदत करण्यासाठी पाठवलेला आहे आणि तो आपला वकील आहे, जसं येशू ख्रिस्त वकील आहे. आणि तिसरं, पवित्र आत्मा हा आपल्याला सांत्वन करणारा देव आहे. पवित्र आत्मा हा सांत्वन करणारा आम्हाला देव आहे. तो आपल्याला कम्फर्ट करतो. जेव्हा आपण अवघड परिस्थितीमध्ये असतो किंवा मग आपण दुखी असतो, तेव्हा पवित्र आत्मा जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण म्हणतो की एखादी दुःखद घटना झाली की त्यांच्यासाठी प्रार्थना करू.
असं आपण म्हणतो. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा पवित्र आत्मा येतो, खाली उतरतो आणि त्यांना तो सांत्वन करतो. कारण पवित्र आत्म्याचं सांत्वन जे आहे, जी शांती आहे, जो आनंद आहे, तो जगातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. आपण पुढे ते बघणारच आहोत. तर पुढचा मुद्दा हा बघूयात की पवित्र आत्मा आला कसा. पवित्र आत्मा आला कसा. तर प्रेषितांचे कृत्य याचा 19वा अध्याय 1 ते 6 मी तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांचे कृत्य यांचं 19वा अध्याय 1 ते 6 मी वाचतो तुमच्यासाठी. प्रेषित 19वा अध्याय 1 ते 6. मग असे झाले की अपुलो करिंथात असता पाऊल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिसास पोचला. तेथे त्याला कित्येक शिष्य आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेले नाही. तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बपतिस्मा घेतलात? ते म्हणाले, योहानाचा बपतिस्मा. पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बपतिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर विश्वास तुम्ही ठेवा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बपतिस्मा घेतला. आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवला तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. आमेन. खूप सुंदर असं वचन आहे. तर पौलाला जेव्हा हे शिष्य भेटले, ठिकठिकाणी शिष्य बनत होते, ठिकठिकाणी परमेश्वराचं कार्य होत होतं, पवित्र आत्मा त्यांच्यात कार्य करत होता. तर पौलाला जेव्हा हे काही शिष्य मिळाले तेव्हा पौलाने त्यांना विचारलं की तुम्ही कोणाच्या नावात बाप्तिस्मा घेतलेला आहे. कारण योहान जेव्हा बाप्तिस्मा देत होता तेव्हा तो म्हणाला की मी तुम्हाला फक्त पाण्याचा बाप्तिस्मा देत आहे, मात्र तो येणार आहे जो तुम्हाला पवित्र आत्मा आणि अग्नीचा बाप्तिस्मा देणार आहे. आमेन. तर याच गोष्टीची खात्री करून जेव्हा पावलाने विचारलं त्यांना की तुम्ही कोणाचा बाप्तिस्मा घेतला आहे, त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही योहानाचा बाप्तिस्मा घेतलाय. आणि तो म्हणाला की आता आपण त्यांनी पवित्र आत्म्याच्या बाबतीत सांगितलं आणि मग त्यांनी पुन्हा एकदा बाप्तिस्मा घेतलाय. तर इथे दोन गोष्टी दिसून येतात आपल्याला. पहिली गोष्ट, त्यांनी विश्वास ठेवला. जेव्हा पवित्र आत्मा तो आपल्याला घ्यायचा असेल, टू रिसीव्ह द होली स्पिरिट वी नीड टू डू ऑल वी नीड टू डू इज बिलीव्ह. आपल्याला जेव्हा पवित्र आत्मा हवा असतो तेव्हा आपल्याला त्याचा विश्वास ठेवायचा असतो. पहिली गोष्ट, त्यांनी विश्वास ठेवला. आणि दुसरं, त्यांनी पुन्हा एकदा बाप्तिस्मा घेतला. कारण येशू ख्रिस्त द ग्रेट कमिशन जेव्हा तो आपल्याला देऊन गेला की जा आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या आणि शिष्य बनवा. येशू ख्रिस्त म्हणाला का की ऍडव्हेंटिस्ट बनवा, किंवा म्हणाला लुथरन बनवा, बिलिव्हर्स बनवा, किंवा अं, कोणत्या चर्चचे हे बनवा, मेंबर बनवा. येशू ख्रिस्त म्हणाला जा आणि काय बनवा? शिष्य बनवा. आज आपल्याला आज समजणं गरजेचं आहे की मी कोण आहे. मी कोणत्या एका पोझिशन वरती आहे. मी एक ठराविक चर्च मेंबर आहे का मी परमेश्वराचा एक सेवक आहे. मी परमेश्वराचा शिष्य आहे की नाही, हे मला आज समजणं गरजेचं आहे. आमेन. सर्वप्रथम जेव्हा आपल्याला पवित्र आत्म्याची गरज असते तर पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे ते आहे विश्वास. आणि दुसरं, परमेश्वरामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्याला घ्यायचा आहे बाप्तिस्मा. त्यावेळेस आपल्यावरती पवित्र आत्मा उतरतो. आता इथे गैरसमज हा आहे की, आता प्रश्न हा आहे की पवित्र आत्मा माझ्यात आला आहे हे कसं कळणार? कारण बाप्तिस्मा तर मी पाण्याचा घेतला, मात्र पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा माझा झालेला आहे हे कसं कळेल?
तर इथे गैरसमज बऱ्याचदा असा होतो की तुम्ही जेव्हा अन्य भाषेमध्ये बोलता तेव्हाच तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे असं बोललं जातं. आणि अन्य भाषा म्हणजे काय, मुळात हा मोठा वेगळा विषय आहे. शॉर्ट मध्ये याला बोलायचं म्हटलं तर अन्य भाषा म्हणजे बडबड करणे, असा बऱ्याच लोकांचा विश्वास आहे किंवा बऱ्याच लोकांची धारणा, आणि ते तसं वागतात पण. मी स्वतः त्या प्रेयर मीटिंग अटेंड केलेल्या आहेत आणि मी स्वतः ती बडबड शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ते करून झालेलं आहे. मी ते प्रेयर मीटिंग अटेंड केलेलं आहे आणि तिथे मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अच्छा, पवित्र आत्म्याद्वारे अच्छा असं. आणि मग तिथे युथ पण असायचा, युथ ग्रुप असायचा त्यांचा. तिथे गेल्यानंतर मी नवीन मुंबईला शिकायला आलो होतो तेव्हा अभ्यास करत असताना मुंबई सेंट्रल चर्च मला लांब वाटायचं, खूप लांब पडते ते. त्यामुळे मग इथे बँड्रामध्ये जवळच एक चर्च होतं. कोणीतरी मला ते पॅम्पलेट दिलं आणि मग मी ते वाचलं आणि मग म्हटलं जाऊन बघूया. आणि मला ते आवडायला लागलं मग. छानपैकी ते गाणी गात असे, नाचत असे. आणि मग सर्वात महत्वाचं अन्य भाषेमध्ये असं ते म्हणायचे, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. मग ते खूप फॅन्टसी वाटायची मला. फार असं हे वाटायचं, नवल वाटायचं. असं आहे. तर नंतर माझ्या लक्षात आलं जेव्हा मी डिटेलमध्ये अभ्यास केला, अन्य भाषा बोलणे म्हणजे अन्य भाषा म्हणजे ठराविक भाषा बोलणे. माझी बायको स्वतः 5 भाषा बोलते. ती कन्नडा बोलते, मल्याळम बोलते, मराठी बोलते, इंग्लिश बोलते, हिंदी बोलते. असं जवळपास 5 भाषा ती बोलते. असं आहे. तर अम, अन्य भाषा बोलणे म्हणजे भाषा बोलणे, ना की बडबड करणे. कारण भाषा म्हटली की त्याचा एक ठराविक हे असतो. मी स्पीच थेरपिस्ट आहे, मला माहित आहे भाषा म्हणजे काय आहे. आणि जेव्हा मुक्याबहिरा लोकांचा आम्ही जेव्हा हे करतो, ट्रीटमेंट करतो, तेव्हा भाषा कशी शिकवायची, कसं बोलतं करायचं, कसं त्याला वेगवेगळे थेरपी टेक्निक वापरायचं, ते सगळं आम्हाला शिकवलं जातं आणि आम्ही अशा पेशंट्सला शिकवतो. तर बडबड करणे हे वेगळं आहे आणि अन्य भाषा बोलणे, भाषा प्रॉपर बोलणे ही वेगळी गोष्ट आहे. तर आपल्याला हे समजायचं आहे की अन्य भाषा बोलणे हेच फक्त हे नाहीये. हीच एक साईन नाही की बाबा तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा माझ्याकडे आहे हे मला कसं समजणार? तर साहजिक गोष्ट आहे, आपल्याला माहित आहे पवित्र आत्म्याचे फळ आहेत. ते फळ आपण वाचले आणि ते फळ आपण दाखवले आपल्या वागणुकीमध्ये. त्यावरून समजून येतो की खरंच पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. यासाठी आपण गलती करस पत्र याचा 5वा अध्याय 22-23 वाचूया. गलती करस मी पत्र वाचतो याचं मी वाचतो कृपा तुमच्यासाठी हा. करा. हो हो. आत्म्याचे द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. आमेन. थँक्यू पास्टर. खूप सुंदर हे लिहिलेलं आहे की पवित्र आत्म्याचे फळ जे आहेत हे आहे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. हे जर फळ माझ्यामध्ये असले तर मी सांगू शकतो किंवा बाकी लोक ओळखू शकतात की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. कारण हे जे 9 फळं आहेत हे स्वतःहून येत नाहीत. आणि स्वतःहून समजा आले तर त्याला एक मर्यादा असते. प्रीती कोणाची ठरली कोणावरती तर त्याला एक मर्यादा आहे. कारण ही प्रीती जगिक आहे, ही प्रीती मानवी आहे. पण ही प्रीती जी पवित्र आत्मा मला देत आहे फळ म्हणून, ही प्रीती जगिक पासून वेगळी आहे. ही प्रीती येशू ख्रिस्ताची आहे. असं आहे. आणि प्रीतीची व्याख्या खूप सुंदर अशी दिलेली आहे. पहिले करिन्थ पत्र 13वा अध्याय 4 ते 7 मध्ये आपण बघितलं तर त्यामध्ये लक्षात येईल. पहिले करिन्थ पत्र याचा 13वा अध्याय 4 ते 7. 4 ते 7. 4 ते 7. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही,
ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तर त्या समाप्त होतील, आणि विद्या असली तर ती संपेल. आमेन. थँक्यू. किती सुंदर असं लिहिलेलं आहे. ही प्रीती कशी आहे? सहनशील आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. तर ही प्रीती आज आपल्याला एकमेकांवरती करायची आहे. प्रीती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. तर प्रीती, ही प्रीती कशी आहे? ही परमेश्वरांनी प्रॅक्टिकली आपल्याला येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर दाखवलेली आहे. आमेन. आणि ही स्वतः आपण प्रीती अनुभवलीही आहे. जेव्हा मी एखादी अ, बोलत असताना किंवा एखादा विषय चालू असेल, माझे कलिग असेल, माझे मित्र असतील, किंवा कोणी असेल, पेशंट असेल, तर बोलता बोलता सहज जेव्हा देवाचा विषय समजा निघाला, तिथे हाच प्रश्न मी विचारतो की जेव्हा मी संधी येते येशू ख्रिस्ताच्या बाबतीत बोलण्याची, आणि जेव्हा मी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत त्यांना सांगतो, शेवटी मी हा प्रश्न सांगून कन्क्लूड करतो की शेवटी आपल्याकडे हा प्रश्न आहे की हा कोणता परमेश्वर आहे जो माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण पावला. अशी याची कशी प्रीती आहे की माझ्या पापासाठी त्याला पर्सनली येऊन त्या वधस्तंभावर जावं लागलं. आमेन. असं आहे. ही परमेश्वराची प्रीती आहे जी ख्रिस्ताने प्रॅक्टिकली आम्हाला दर्शवलेली आहे, आणि आपण पवित्र आत्म्याच्या मदतीने जगाला दाखवायची ही प्रीतीची गरज आहे. आमेन. तर ही प्रीती आपल्यालाच कळलेली आहे. दुसरा, आनंद. काही लोकांचं तोंड नेहमी वाकडं असतं. असं आहे. तेच 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 त्यांचं रडगाणं चालू असतं. असंच आहे, असंच आहे, असंच झालंय, असंच झालंय. आपण एकदा ऐकतो, दोनदा ऐकतो, तीनदा ऐकतो. नंतर नंतर आपण काय होऊन जातो? सॅच्युरेट होऊन जातो. हा बाबा, चला ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला ते असं वाटत नाही मनापासून की बाबा हो, याला काहीतरी अशी अडचण आहे. सारखं तीच तीच गोष्ट काय करतात ते, मी बऱ्याचदा बघितलेलं आहे. तीच तीच गोष्ट सांगतात. असं आहे. त्यांच्यामध्ये परमेश्वराचा आनंद नसतो. परमेश्वराने आपल्याला अवघड समयामध्ये पण आनंद प्रकट करण्याचा आपल्याला स्त्रोत दिलेला आहे. तो आहे पवित्र आत्मा. कारण पवित्र आत्म्याचं अजून एक फळ जे आहे, दुसरं फळ, ते आहे आनंद. परमेश्वर की उपस्थिती में आनंद आहे, हे आपल्याला माहित आहे. आणि जिथे दोन किंवा तीन माझ्या नावात जमा असतील, त्यांच्यामध्ये मी आहे. आणि येशू ख्रिस्त जेव्हा येतो तेव्हा सोबत आनंद घेऊन येतो. आणि ही जी प्रीती परमेश्वराने आपल्याला दिली आहे पवित्र आत्म्याद्वारे, यामध्ये आनंद आहे आपल्याला. माझा मुलगा 40 दिवसामध्ये 2 वेळा ऍडमिट झाला होता. त्याला निमोनिया डिटेक्ट झाला होता. 40 दिवसामध्ये त्याला 2 वेळा आम्ही वाडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आणि दुसऱ्यांदा असं झालं, दुसऱ्यांदा माझा मुलगा नाही, माझे मुलगा आणि आमचे सासूबाई हे दोघे जण ऍडमिट झाले होते 2 वेगळ्या हॉस्पिटलमध्ये. सासूबाई केएम मध्ये होत्या आणि मुलगा वाडे हॉस्पिटलमध्ये होता. असं आहे. इतकी अवघड ती ती परिस्थिती होती. पण त्या परिस्थितीमध्ये मध्ये पण मी आणि माझी मिसेस सोफिया, आम्ही दोघं आनंदाने त्या परिस्थितीमधून गेलो. असं आहे. पहिल्यांदा मुलगा ऍडमिट झाला, ठीक आहे, 4-5 दिवस ऍडमिट होता, फार धावपळ झाली, देवदयाने तो बरा झाला. दुसऱ्यांदा 2 माणसं ऍडमिट झाले. असं आहे. आम्ही तीन चौघच आहोत, मी, माझी मिसेस, सासूबाई आणि माझा मुलगा. असं आहे. पण जेव्हा हे दोघे 2 वेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले तेव्हा आमच्यावरती फारच अडचण आली. असं आहे. मदतीसाठी वडील आले होते मुंबईला. त्यांचा फार आम्हाला हे झालं, मदत झाली.
मात्र मी त्यावेळेस सोफियाला सांगितलं की ही जी परिस्थिती आपल्यावरती आलेली, ही परीक्षा जी आपल्यावरती आलेली आहे, याला आनंदाने पुढे घेऊन जाण्यास आपल्याला गरज आहे म्हटलं. कारण याच परिस्थितीमध्ये आपण आनंद दाखवला नाही, तर मग आपल्यात पवित्र आत्मा आहे हा लोकांपर्यंत दिसणार नाही. आणि असं झालं की आम्ही जसं तिथे वेगवेगळ्या पेशंटच्या सानिध्यात आलो, त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं, तिथे आम्हाला परमेश्वराच्या बाबतीत सांगण्याची संधी भेटली. असं आहे. घरून एक डबा जायचा तर आम्ही दोन डबे पाठवायचो, कारण लांबून लांबून पेशंट यायचे. असं आहे. तर जेव्हा सिस्टर एलन व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की जेव्हा कोणाचे आपण फिजिकल नीड सॅटिस्फाय करतो, तेव्हा ते आपलं ऐकतात. आणि येशू ख्रिस्ताने तेच केलेलं आहे. त्याने आपले आजार बरे केलेले आहेत, आपले दुःख दूर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. आमेन. तर आनंद, जॉय मस्ट बी अनशेकेबल इन ट्रायल्स. जेव्हा आपण परीक्षेत असतो, त्यावेळेस आपला आनंद हा दिसणं गरजेचं आहे. ओके. पहिली प्रीती झाली, दुसरा आनंद, तिसरा शांती. परमेश्वर हा गोंधळाचा परमेश्वर नाहीये. गॉड इज नॉट अ गॉड ऑफ कन्फ्युजन. आमच्या घरासमोर नेहमी भांडण होत असतं, समोरच्या बिल्डिंग मध्ये सतत. रविवार आला तर रविवारी सगळे लोक घरी असतात, सकाळी 6 वाजता त्यांचं भांडण सुरू होतं. असं आहे. लोकांच्या घरामध्ये अशांती आहे. लोकांच्या घरामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत आम्ही. आणि माझी ही इच्छा आहे की आम्ही जाऊन त्यांना भेट द्यावी. कारण ख्रिस्ती म्हणून आपला लाईट चमकणं गरजेचं आहे, आपला प्रकाश चमकणं गरजेचं आहे. लोकांच्या मनामध्ये शांती नाहीये, घरामध्ये शांती नाहीये, भांडण आहे, अशांती आहे. पण जेव्हा पवित्र आत्मा येतो, तेव्हा तो शांती दाखवतो. आणि शांती ही मानसिक असते. जेव्हा वेगवेगळे पेशंट आमच्याकडे येतात, त्याच्या लेकराला घेऊन येतात, लांबून लांबून येतात. आमचा मुलगा बोलत नाही सर, बघा याचं ट्रीटमेंट करा. आम्हाला वाटलं हा उशिरा बोलेल, हा उशिरा बोलेल, पण आता याचं वय जास्त झालेलं आहे, याचं काय करायचं आम्हाला समजत नाही. जेव्हा आम्ही त्यांच्या कानाची तपासणी करतो, तेव्हा लक्षात येतं, अरे हा तर बहिरा आहे, याला ऐकायला येत नाही म्हणून हा बोलत नाही. असं आहे. आणि ज्या क्षणाला यांना ऐकायला, ज्यांना आई वडिलांना कळतं की या लेकराला हिअरिंग लॉस आहे म्हणून, तर ते तिथेच तुटतात, तुटून जातात बिचारे. पण आम्ही त्यांना सांत्वन करतो, आम्ही त्यांना सांगतो की हा शेवट नाहीये, इथून पुढे याचं ट्रीटमेंट आहे, याला वेळ लागेल पण आपण करूयात. आणि यासाठी तुम्हाला शांतता राखणे गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असंच होतं की जेव्हा लेकरू हे असतं, डिसेबल्ड असतं, किंवा अपंगत्व लेकराला असतं, तेव्हा आई वडिलांमध्ये पण बऱ्याचदा आम्ही हे बघितलेलं आहे. अं, एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होतो, एकमेकांमध्ये अंतर निर्माण होतो, एक अशांती दिसून येते. असं आहे. तर शिकवताना आम्हाला सांगितलं होतं की आई वडिलांमध्ये काय चालू आहे त्याच्यामध्ये आपलं बोलण्याचा आपला काय अधिकार नाही. मात्र मी बोलतो तिथे. मी त्यांना म्हणतो, जर तुमच्या लेकराला बोलतं करायचं असेल, तर तुम्हाला दोघांना एकत्र येण्याची गरज आहे. आणि मी हे कॉमनली बघितलेलं आहे. सामान्यरित्या जेव्हा लेकरामध्ये अपंगत्व असतं, तेव्हा आई वडिलांमध्ये दुरावा निर्माण होतो. आणि हा जर दुरावा असेल, तर मग माझ्या ट्रीटमेंटचा फरक पडणार नाही, असं मी स्पष्ट सांगतो. एकमेकांमध्ये दुरावे असतील तर ते आजपासून त्याच्यावरती काम करण्यास सुरुवात करा, मी स्पष्टपणे सांगतो. कारण मी तुमचा डॉक्टर आहे आणि गोष्टी कशा चालतात हे मला माहित आहे. तर बऱ्याचदा आई वडिलांना ते ऐकल्यानंतर नवल वाटतं आणि त्यांच्या लक्षात येतं, अरे खरंच आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि आम्हाला एकत्र येऊन या लेकरावरती काम करायचं आहे. आणि ज्या क्षणाला ते एकत्र येतात, तेव्हा त्या मुलामध्ये इम्प्रुव्हमेंट आम्हाला दिसून येते. असं आहे. पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा ती शांती देतो. आणि ही शांती जगिक शांती नसून ही स्वर्गीय शांती आहे. येशू ख्रिस्त नेहमी म्हणतो, तुमच्यासोबत शांती असो, तुमच्यासोबत शांती असो. पाऊल म्हणा किंवा पेत्र म्हणा किंवा हे बाकी शिष्य म्हणा, जेव्हा त्यांनी त्यांचे पत्र लिहिलेले आहेत नवीन करारामधले, तिथे ते सारखं म्हणतात की तुम्हाला शांती असो.
आज शांती किती महत्वाची आहे आपल्यासाठी. दुसरं, सहनशीलता. चर्चमध्ये पास्टरांकडून चूक झाली, सर्वप्रथम पास्टरांना बोललं जातं, पास्टर साहेब तुम्हाला समजत नाही का? तुम्हाला कळायला पाहिजे ना." असं आहे. त्याचा एक बाऊ केला जातो. असं आहे. पण आपल्याला हे समजायला पाहिजे की पाळक साहेब पण एक व्यक्ती आहेत. माणसाकडून चूक होऊ शकते. त्यांच्यासोबत आपल्याला सहनशील राहणं गरजेचं आहे. ही मंडळीला आज करणं गरजेचं आहे. सहनशीलता फार महत्वाची. आणि जेव्हा आपण सहनशीलता दाखवतो, त्याच्यावरून कळून येतं की हो, मंडळीमध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे. आमेन. सहनशीलता एकमेकांसोबत राहणे गरजेचं आहे. असं आहे. आणि ही सहनशीलता ही स्वर्गीय आहे. आज आपण पापी लोक आहोत. उठत बसत कळत न कळत आपण पाप करतो. येशू ख्रिस्त किती सहनशील आहे आपल्या सोबत, आपल्यासाठी. असं आहे. इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे याच्यासाठी, लॉंग सफरिंग. असा आहे. तर जेव्हा आपण पाप करतो किंवा असं काही वागतो, पाप करतो, तेव्हा परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करतो. तो आपल्यासोबत आज सहनशील राहत आहे. आणि तो आपल्यावरती खूप मोठे उपकार करत आहे हे. आणि परमेश्वर आपल्यावरती प्रीतीद्वारे ते करत आहे. प्रीतीमधून तो सहनशील होत आहे. असं आहे. पण आपण जेव्हा सहनशील होतो तेव्हा आपण असं करतोय की जसं काय आपणच उपकार करत आहोत. पण आपण हे विसरतो की आपल्या सोबतही परमेश्वर आज सहनशील राहत आहे म्हणून. असं आहे. तर मी शिक्षक आहे, माझ्यासोबत बाकी शिक्षक पण आहेत. बऱ्याचदा आम्ही एकत्र स्टाफ रूम मध्ये बसलेलो असताना, ऑफिसमध्ये बसलेला असताना किंवा लंचच्या वेळेस ते म्हणतात की यांच्यासोबत, विद्यार्थ्यांसोबत मी सहनशील होता, याचा अर्थ हा नाही की विद्यार्थी माझ्या डोक्यावरती बसतील. असं आहे. तर मी तिथे म्हणतो हो, बरोबर आहे, आपण सहनशील आहोत, मात्र सहनशीलतेचा गैरफायदा घ्यायला नको विद्यार्थ्यांनी. मात्र हे विद्यार्थी आपलेच आहेत, आपले लेकर आहेत. आपण सहनशील राहणार नाही तर मग कोण राहणार? आपण यांच्यासोबत सहनशील राहून आपण यांना शिकवणार नाही, यांना वळण लावणार नाही, तर मग पुढे क्षेत्रामध्ये हे डॉक्टर म्हणून कसे व्यवस्थित पुढे जातील? असं आहे. तर जिथे मला संधी भेटेल तिथे मी ख्रिस्त कसा प्रकट करता येईल, हा माझा प्रयत्न असतो. आणि हीच माझी साक्ष आहे. असं आहे. तर पवित्र आत्म्याचं फळ पहिलं होतं प्रीती, दुसरं आनंद, तिसरं शांती, चौथं सहनशीलता, पाचवं ममता, प्रेम, पाचवं सहावं चांगुलपणा, विश्वासूपणा, सर्वात महत्वाचं सौम्यता. असं आहे. विश्वासूपणा, मला विश्वासू राहायचा आहे आज, माझ्या बायकोप्रती, माझ्या मित्राप्रती, माझ्या बॉस प्रती, माझ्या बिझनेस प्रती. असं आहे. मला आज माझा शब्द ठेवणं गरजेचं आहे. जर मी काही म्हणत आहे, मी ते करणार आहे, आणि मी ते करत नाही, तर मी विश्वासूपणा दाखवत नाहीये. हो 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 म्हणालो आणि मग नंतर मी ते कार्य केलंच नाही, मग काय उपयोग? असं आहे. कारण बायबल म्हणतं, द लॉर्ड नेव्हर चेंजेस, द लॉर्ड इज द सेम. परमेश्वर सदा सर्व काळ तोच आहे, सारखाच आहे. असं आहे. मला विश्वासूपणा माझ्या रिलेशनशिप मध्ये, माझ्या वागणुकीमध्ये, माझ्या कामामध्ये, माझ्या दैनंदिन वागण्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे. जर मी माझा शब्द पाळला आणि जर मी विश्वासूपणा तिथे दाखवला, फेथफुलनेस दाखवला, तिथेच मग पवित्र आत्मा माझ्यात आहे हे याद्वारे येशू ख्रिस्त प्रकट होईल, असा माझा आपला विश्वास आहे. त्यानंतर सौम्यता. मी जे ख्रिस्तात नाही त्यांच्यामध्ये जास्त सौम्यता बघितलेली आहे. कदाचित आपणही बघितलं असेल. मात्र आपल्यामध्ये किती गर्व आहे, असं आहे. सौम्यता किती महत्वाची आहे. येशू ख्रिस्त किती सौम्य होता, किती प्रेमाने तो बोललेला आहे आपल्यासाठी. असं आहे. आधीमध्ये त्याला राग आलेला आहे. असं आहे. पण तो राग जो होता तो काय होता? तो होली होता. तो हे होता,
काय म्हणतात तो, पवित्र होता. त्याचा हक्क होता ते बोलायचा. असा आहे. त्या त्या रागामध्ये, त्या भावनामध्ये पण प्रीती होती, त्याच्यामध्ये सौम्यशीलता होती. असं आहे. कोणी आपल्याला कसंही वागलं तर मग त्याच्यावरती आपली रिॲक्शन कशी असेल, त्याच्यामध्ये सौम्यता दिसून येते. असं आहे. याचा अर्थ हा नाही की कोणी आपल्याशी कसंही वागेल आणि ते आपण ऐकून घेऊ. कारण पाऊल आणि सिलासला जेव्हा त्यांनी हे जीवे मारले होते, त्यांना फटके दिले होते, त्यानंतर जेव्हा त्यांना सोडण्यात आले तेव्हा पाऊल म्हणाला होता की आम्ही असंच जाणार नाही. असं आहे. आम्ही रोमी व्यक्ती आहोत, आम्ही या देशाचे सिटीजन आहोत, आणि या देशाचे सिटीजन असून, तो नियम असून तुम्ही आम्हाला फटके मारलेले आहेत. तर आम्ही असं, तुम्ही म्हणाले हा आम्ही आता फटके मारले आणि तुम्ही जा, असं होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आम्हाला तिथपर्यंत सोडवणार नाही स्वतः, तोपर्यंत आम्ही जाणार नाही. असं आहे. सौम्यता कुठे कशी दाखवायची हे शिकणं आपल्याला गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट सहन करणं गरजेचं नाहीये. आपल्याला तिथे रिटॅलिएट करणं गरजेचं आहे. असं आहे. आणि त्या ठिकाणी एक एक थिन लाईन आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मात्र सौम्य येशू ख्रिस्त किती सौम्य होता हे आपल्याला माहित आहे. तो तिथे ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मरण पावलेला आहे, त्याने शिष्यांचे पाय धुतलेले आहेत, तो विनम्र झालेला आहे. इथे सौम्यता दिसून येते. आज मी विनम्र आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. असा आहे. पुढे इंद्रिय दमन, हे फार 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 महत्वाचं आहे. दिवस रात्र रील्स चालू आहेत. प्रत्येक व्यक्ती सकाळी उठलं की रील्स, रात्री झोपताना रील्स, कामावरती रील्स, गाडी चालवताना रील्स, सिग्नल वरती थांबलं की रील्स, नुसता फोन चालू आहे. मला तुम्हाला हा प्रश्न आहे, आपल्यातले किती लोक तंबाखू खातात? पुन्हा एकदा विचारतो, आपल्यातले किती व्यक्ती तंबाखू खातात? मला वाटतं प्रत्येक व्यक्ती हा म्हणेल की हो, आम्ही तंबाखू खात नाही. बरं, माझा पुढचा प्रश्न हा आहे, तुम्ही किती तास फोन बघता? तुमचा स्क्रीन टाइम किती आहे? जर आपण म्हणाल 2 3 4 तास 5 तास, आता मी पुन्हा प्रश्न विचारतो, तुम्ही किती वेळ तंबाखू खाता? प्रश्न समजून सांगतो तुम्हाला. तंबाखू खाल्ल्यानंतर मेंदूमध्ये एक रसायन सिक्रेट होतं, त्याचं नाव आहे सेरोटोनिन. हा सेरोटोनिन तेव्हा मेंदूमध्ये तयार होतो जेव्हा डोळ्यावरती प्रकाश पडतो. आता आपण सगळे सकाळी उठलेलो आहोत, डोळ्यावरती प्रकाश पडल्याबरोबर व्यक्ती काय म्हणतो, अरे लाईट बंद कर, मला झोप येत नाहीये. कारण सेरोटोनिन सारखं त्याचा उपज होत असतो मेंदूमध्ये, आणि सेरोटोनिन आपल्याला जागा ठेवतो. त्याच प्रकारे आपण स्क्रीन बघतो ना, फोन बघतो, तेव्हा सारखं ते सेरोटोनिन काय होतं, सेरोटोनिन ते उपज होत असतो त्याचा, आणि सारखं आपण काय जागे राहतो. म्हणून जर तुम्ही थोडासा विचार केला ना, आज विचार करा, मी एक दोन टास्क देणार आहे आपल्याला, आजच्या चर्च आपल्या मंडळीला, की तुम्ही जरा विचार करा की फोन, तुम्हाला झोप आलेली आहे मात्र तुम्ही अजूनही फोन बघत आहात, तुमचे बोट चालू आहेत, तुमचं ते स्क्रोलिंग चालूच आहे. आता हे रील बघेल, याच्यानंतर दुसरं, याच्यानंतर तिसरं, असं करत करत शेवटचा रील बघेल, शेवटचा मोबाईल व्हिडिओ बघेल, शेवटचं करत करत आपण तोपर्यंत फोन बघतो, जोपर्यंत फोन हातातून पडून तोंडावर पडत नाही. असं आहे. सो वॉचिंग स्मार्टफोन स्क्रीन्स इज इक्विव्हॅलंट टू इटिंग टोबॅको. असं आहे. स्क्रीन बघणे हे तंबाखू खाण्यासारखंच आहे. आणि यावर्षी मी रिसर्च पण केलेला आहे. 15% यावर्षी मी रिसर्च केला. जे माझ्याकडे जे आमच्या इन्स्टिट्यूटला स्पीच थेरपीसाठी ज्या आई येतात आपल्या लेकराला घेऊन, यातले किती आईंना मोबाईलचं ऍडिक्शन आहे. असं आहे. तर मला 15% आईंमध्ये ऍडिक्शन सापडलं. 15% आई म्हणतात की हो, मला मोबाईलचं ऍडिक्शन आहे, मी मोबाईल बघत असते त्यामुळे माझ्या लेकराच्या ट्रीटमेंटमध्ये माझं लक्ष नाहीये. 15% खूप मोठी गोष्ट आहे. असं आहे.
इंद्रिय दमन किती महत्वाचं आहे आज, सेल्फ कंट्रोल किती महत्वाचं आहे. मी करून करून किती सेल्फ कंट्रोल करणार, किती स्वतःवरती ताबा घेणार. मानवी रूपामध्ये, मानवी क्षमतेमध्ये सहनशीलता करणे फार अवघड आहे, असं आहे. मात्र आपल्याला इंद्रिय दमन बघायचं असेल तर येशू ख्रिस्त जेव्हा 40 दिवसासाठी उपवास करत होता, त्या 40 दिवसामध्ये 40व्या दिवशी, शेवटच्या दिवशी, जेव्हा येशू ख्रिस्ताला खूप भूक लागली होती, तेव्हा सैतान आला आणि त्याला त्याची परीक्षा घेतली. आणि प्रत्येक वेळेस येशू ख्रिस्त म्हणाला आहे, इट इज रिटन, इट इज रिटन, इट इज रिटन. शास्त्रलेख हा आहे, शास्त्रलेख हा आहे आणि शास्त्रलेख हा आहे. 3 वेळा येशू ख्रिस्ताने फक्त आणि फक्त शास्त्राचा रेफरन्स दिलेला आहे, असं आहे. तर इंद्रिय दमन जर आपल्याला करायचं आहे तर आज आपल्याला शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला स्वतःवरती कंट्रोल येईल. मी मोबाईल बघत आहे, मी मोबाईलवर काय बघत आहे, आजकाल मोबाईलवरती काय काय व्हिडिओ चालतात, काय काय भाषण चालतात, काय काय गोष्टी चालतात. असं आहे, मोबाईलच सर्व स्त्रोत आहे. या मोबाईलमुळे मेंदूचे विकार लेकरांना होत आहेत. असे लेकर आमच्याकडे येतात आणि एकदा झालेले विकार हे काय औषधाने बरं होत नाही, असं आहे. हे विकार शेवटपर्यंत राहतात. कोविडमध्ये ऑटिझम नावाचा जो हे आहे, आजार आहे लेकरांमध्ये, सर्वात जास्त आम्ही बघितलं. अशी गोष्ट आहे. इंद्रिय दमन फार महत्वाचं आहे. दुसरे तिमोथी तिमोथी याचा 1 अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूयात. 2 तिमोथी 1 अध्याय 7वं वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. आमेन. कशाचं दिलं आहे? पहिलं सामर्थ्य, दुसरं प्रीतीचा. प्रीतीचा. आमेन. आपल्याला कशाची भीती आहे आज? आपल्याला आज भीती कशाची आहे? याची भीती आहे का की मी येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं तर मग सध्याचे जे पॉलिटिकल अजेंडा चालू आहे त्यातले लोक मला छळतील म्हणून? येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला होता की तुमचा छळ होईल म्हणून. असं आहे, जर आपल्यावर छळ होत आहे याचा अर्थ पवित्र आत्मा कार्य करत आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. असं आहे. इंद्रिय दमनावरती अजून एक शब्द होता माझ्याकडे. योसेफ जेव्हा पोटिफरच्या बायको पोटिफरच्या बायकोने जेव्हा योसेफाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला, योसेफ तिथून पळून गेला. असं आहे. आज आपल्याला जर आपल्यावरती परीक्षा येते तर तिथून पळून जाणे हे योग्य आहे, असं आहे. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पाऊल म्हणतो की रेजिस्ट द डेव्हिल अँड ही विल फ्री फ्रॉम यू. असं आहे. सैतानाला तुम्ही काय करा? रेजिस्ट करा. असं आहे, त्याचा विरोध करा आणि तो पळून जाईल. आणि त्याच वेळेस प्रार्थना करणं गरजेचं आहे, असं आहे. आणि त्या सिनेरिओ मधून बाहेर पडणं गरजेचं आहे. आता जर मी कोणाशी बोलत असेल, मला असं वाटत असेल की माझ्या मुखातून असा असा शब्द निघणार आहे, मला तिथून निघून जाणंच योग्य असणे गरजेचं आहे, असं आहे. एखाद्या विद्यार्थ्याने चूक केली तर मग त्याला रागवणं गरजेचं आहे, पण रागवता रागवता एखादा शब्द असं व्हायला नको की ज्याच्यामुळे त्याचा आत्मा तुटेल. आपल्या शब्दाने कोणाचं स्पिरिट ब्रेक नाही झालं पाहिजे, असं आहे. त्याच वेळेस पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो. आमेन. तर आपण आज पवित्र आत्म्याचे फळ बघितलेले आहेत. शेवट मला हे करायचं आहे, फळ म्हटलं तर ते एका रात्रीत येत नाही, असं आहे. हे विश्वासाचं झाड दररोज आपल्याला देवाच्या वचनाने सिंचित करायचं आहे. आणि परमेश्वराच्या वचनाने जेव्हा आपण हे झाड सिंचित करतो विश्वासाने, तेव्हाच आपल्याला हे फळ दिसून येतं, असं आहे. तर आपण शेवटचं वचन वाचूयात. अं स्तोत्र संहिता याचा 1 अध्याय आणि 3रं वचन आपण वाचूयात. पास्टर प्लीज वाचा. स्तोत्र संहिता 1:3. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्यांची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते.
आमेन. आमेन. हा तो कोण आहे? तो तुम्ही आणि मी आहोत. तो ही मंडळी आहे. कारण ही मंडळी अवशिष्ट मंडळी आहे, आणि ही पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे. आणि पाण्याचा प्रवाह कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि ते आपल्या हंगामात फळ देते, इन इट्स ओन सीझन. जेव्हा त्याचा हंगाम येतो, जेव्हा त्याचा सीझन येतो, त्यावेळेस आपल्याला हे दिसून येतं, त्याचं फळ दिसून येतं. असं आहे. तर माझी आशा आणि प्रार्थना आहे की पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करेल. माझं मला आपल्याला 2 टास्क द्यायचे आहेत. पहिलं तर, हे जे फळ आपण वाचलेले यातले किती फळ माझ्याकडे आहेत, याची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. मी पण बनवणार आहे, तुम्ही पण बनवा वैयक्तिकरित्या. आनंद, प्रीती, शांती, सहशीलपणा, यातले किती फळ माझ्याकडे आहेत, आणि कोणते फळ माझ्याकडे नाहीयेत, यावरती आपण प्रार्थना करूया. आणि यातले फळ, कोणतं फळ मी दाखवू शकत नाहीये, तर यासाठी आपण पास्टरांकडे जाऊयात, आणि त्यांच्याद्वारे आपण, पास्टर साहेब आपल्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करतील, आणि पवित्र आत्मा माझ्यावरती येईल, आणि हे फळ माझ्यामध्ये दिसतील, असा आपण प्रयत्न करूया. तर आज माझा टास्क आपल्यासाठी हा आहे. असं आहे, ही लिस्ट वैयक्तिकरित्या बनवणे, आणि या बाबतीत मी उद्या तुम्हाला विचारणार आहे. यावरती आपण एक शॉर्ट डिस्कशन करूयात. पवित्र देव आपल्याला आशीर्वादित करू. आमेन. थँक्यू.